पुढची बातमी, सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्या भेटीगाठींवरून आता मित्रपक्षांमध्ये वादाची ठिणगी पडली। दिपके संभाजीनगरमध्ये परत आल्याच्या नंतर त्यांना भेटण्यासाठी सत्ताधारी शिवसेनेचे नेते गेले होते। मंत्री संजय शिरसाट आणि बच्चू कडू यांनी दिपकेंची भेटही घेतली। मात्र याच मुद्द्यावरून आता भाजपने नाराजी व्यक्त केली। अभिजित दिपकेंनी सरकारच्या विरोधात आंदोलन केलं, त्यांना एनडीए मधले नेते भेटले हे चुकीचं आहे असं भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांचं म्हणणं आहे। तर एकनाथ शिंदेंनी अशा नेत्यांवरती कडक कारवाई केली पाहिजे अशी प्रतिक्रिया बावनकुळेंनी दिली आहे। दरम्यान यावरती शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत नेमकं काय म्हणतायत आपण बघूया। दिपकेंच्या घरी गेल्यावर बातमी होईल आणि आपण आंदोलनकर्त्यांचे पुरस्कर्ते आहोत अशा प्रकारे आपली राजकीय दुकानदारी करायला मिळेल याच उद्देशाने बच्चू कडू त्या ठिकाणी गेले। मला वाटतं दोन्ही नेत्यांनी अशा प्रकारे जाणं त्या ठिकाणी उचित नव्हतं असं माझं व्यक्तिशः मत आहे आणि या संदर्भामध्ये त्यांची पक्षाची भूमिका सुद्धा येणं आवश्यक आहे। निश्चितपणे एकनाथ शिंदे साहेब त्यांना योग्य समज देतील, किंबहुना दिली असेल असा मला पूर्ण विश्वास आहे। नाही, मला असं वाटतं की प्रवीण दरेकरांनी काय टीका केली मला माहीत नाही। प्रवीण दरेकर टीका नाही करणार, आम्हाला सल्ला देतील, कारण ते भाजपातले ज्येष्ठ नेते आहेत। टीका नाही करणार, आम्ही महायुतीमध्ये आहोत। आणि दिपकेंच्या बाबतीमध्ये मी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं, त्यांनी जे आंदोलन केलं होतं ते विद्यार्थ्यांचं आंदोलन होतं, त्याला माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी न्याय दिलेला आहे। त्याच्यामुळे त्यांच्या आंदोलनाचा विषय आमच्यासाठी संपलेला आहे। खरं तर एकनाथ शिंदेजींनी अशा लोकांवर कडक कारवाई केली पाहिजे। शेवटी त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे, त्यांनी त्यांच्या नेत्यांनी कसं वागलं पाहिजे एकनाथ शिंदे यांनी ठरवलं पाहिजे। एकनाथ शिंदेजी यांनी काल मला वाटतं काहीतरी त्यावर चर्चा केली आहे, पण मला वाटतं की महायुतीमध्ये काम करताना अशा प्रकारचे वर्तन काही योग्य नाही आहे। मी कोणाला सल्ला देणार नाही, पण मला असं वाटतं की एकनाथ शिंदेजी याची दखल घेतील। दरम्यान या भेटींच्या मुद्द्यावरून रोहित पवार नेमकं काय म्हणतायत आपण बघूया। डोक्याली तिथे गेले होते का एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना पाठवलं होतं, नंतर नाराजगी व्यक्त केली, हे आपल्याला तरी तिथे सांगता येणार नाही। राहिला प्रश्न अभिजित दिपकेंचा, ते न महायुतीच्या कुठल्या पक्षामध्ये न भाजपमध्ये त्या ठिकाणी जाणार आहे, त्यामुळे काही कितीही प्रयत्न केला तर ते त्या महायुतीच्या विचाराबरोबर तिथं काम करतील असं मला तरी वाटतं। सुरतमधील आरटीआय कार्यकर्ते अमित तिवारी यांनी अभिजित दिपके यांच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करायची मागणी केली आहे। दिपकेंच्या अमेरिकेमधल्या शिक्षणाचा खर्च त्यांनी कसा